आपल्या गावाबरोबर गहू कोणाचा? आता तुम्ही आपला खाली बेसडस मध्ये कृषी भातीचा टाकला, त्याच्यानंतर तुम्ही प्रोमच्या आणि त्याच्या बॅग टाकल्या. प्रोम सम्राट टाकलं होतं हा. बॅग. त्याच्यानंतर आम्ही याची पण टाकलेली NPK 10-26-26. 10-26-26. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही कृषी भातीचं जे खत वापरलंय, जे मातीला आपण म्हणतो की पोषक आहे मातीसाठी, माती भुसभुशीतपणा करते. भुसभुशीतपणा केल्यामुळे आहे ना, आता तुमचं फुटवा बघू शकता. आता आपण तुमच्या गावाचा फुटवा जर बघितला तसा हा फुटवा मोजता येईल का? मोजा बरं एकदा. म्हणजे एक बियेचा खालून आपण आपल्या शेतकऱ्यांना खालून फुटवा मोजून दाखवूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45. म्हणजे आणि तुमची काळोखी पण बघू शकताय, गावाची काळोखी पण वाढली, सोबतच तुमचा फुटवा पण अति प्रमाणात आहे, म्हणजे 45 फुटवा आहे तुमचा. आम्ही त्यानंतर आम्हाला प्रदीप सरांनी जसं सांगितलं की पाण्यामध्ये तुम्ही विद्राव्य खतांसोबत आपलं सॉइल केअर पण सोडा. ते पण सोडल्यामुळे आमची जी ओंबी आहे ना, तिची लांबी बघू शकता तुम्ही. आता ही वंबीची आपण जर लांबी बघितली ना, तर एक तळ हाता एवढी वंबी झाली. बोल ना. त्यानंतर म्हणजे तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता, एक सारखा बसलेला प्लॉट आहे. प्रत्येक ठिकाणी ओंबीचं जे आकार आहे तो सर्व सेम आहे. आम्ही असंच पीक घेतलं होतं. त्याच्यानंतर आज पहिल्यांदा, आता यावेळी पहिल्यांदा घेऊन राहिलो यावर्षी. आणि आता जर बघितलं तर तुमची गावाची हाईट आता तुमच्या कमरे एवढी झाली, कमरेपेक्षा थोडी वरती, कमरेपेक्षा वर. सर नमस्कार. नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. नमस्कार, मी समाधान नंदू सानप, राहणार चिंचोली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आम्ही असं समजा की 10 वर्षानंतर पहिल्यांदा गावाचं पीक घेतलं. अजित 102 व्हरायटी आम्हाला भरपूर जणांनी करायला लावली. पण आम्ही ज्यावेळेस आम्ही त्याचं खताचं नियोजन कसं करायचं यासाठी मार्केटमध्ये किंवा यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ बघत होतो, त्यावेळी आम्हाला जय शिव टेक्नॉलॉजीबद्दल कळालं. आम्ही त्यांना कॉल केला. म्हणजे आमचे सर पण आहे प्रदीप कडवाणी सर इथं, त्यांनी आम्हाला बरंच मार्गदर्शन केलं. ते आम्हाला सांगितलं की ज्यावेळेस गहू पेरणार आहे त्यावेळेस तळामध्ये तुम्ही आमच्या कृषी भातीच्या किती बॅगा टाकल्या? 5 बॅगा टाकल्या. 1 बिघ्याच्या आसपास आपण आता तुमचा जो गहू बघतोय, तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता, एक सारखा बसलेला प्लॉट आहे. प्रत्येक ठिकाणी ओंबीचं जे आकार आहे तो सर्व सेम आहे. आम्ही असं समजा की माझ्यानंतर आज पहिल्यांदा, आता यावेळी पहिल्यांदा घेऊन राहिलो यावर्षी. आणि आता जर बघितलं तर तुमची गावाची हाईट आता तुमच्या कमरे एवढी झाली, कमरेपेक्षा थोडी वरती, कमरेपेक्षा वर. तुम्ही जर टेक्नॉलॉजी वापरली नसेल तुम्हाला असे रिझल्ट भेटले असते? नाही सर, याच्या आधी जे आम्ही गहू म्हणजे वडिलांच्या वेळी ज्यावेळेस गहू करायचो ना, वडील ज्यावेळेस करायचे त्यावेळी हे बघा, हे जे कडेला जे झाड आहे ना, याच्यापेक्षा कमी हाईट राहील कमी हाईट राहील आणि याच वावरामध्ये याच वावरात.
कारण इथे पाण्याचं पण शॉर्टेज राहतं त्यामुळे. पण मग असं आढळून आलं की तुमची जी टेक्नॉलॉजी आहे ती वापरल्यानंतर आहे ना, गव्हाचं पीक जे म्हणजे त्याला जेवढा कालावधी लागतो ना त्यापेक्षा थोडं कमी कालावधीत काढायला येते. गहू काढायला येतो. हो. म्हणजे आम्ही जे सांगतो की तुम्ही जयशिव टेक्नॉलॉजीचा वापर करा, सेंद्रिय खताचा वापर हो. करा आणि उत्पन्नात वाढ भेटवा. होते ना सर, उत्पन्नात वाढ होणार आहे नक्की. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे परत एकदा राऊंडला या, ज्यावेळी आम्ही गावाची हार्वेस्टिंग करू ना करू त्या त्यावेळी time. तुम्ही नक्की या सर, आणि त्यावेळी व्हिडिओ घ्या या वावरा. काय वाटतं आपल्या या चिंचोली भागातील शेतकऱ्यांनी जयशिव टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे का? केलाच पाहिजे सर, नक्की. जर समजा काही शेतकरी आहे आपले जे जवळचे, त्यांना तुमचा गहू बघायचा असेल, हो, येऊ शकता ना ते बघायला. तुमचा नंबर सांगता का सर? माझा समाधान नंदू सानप, मोबाईल नंबर 85 3000 95 93. ओके, धन्यवाद.